स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची जोरदार चर्चा सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे चर्चा करून प्रस्तावही दिला, मात्र ठाकरे सेनेकडून उत्तरच नाही, मनसेच्या सूत्रांची माहिती। भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड, भाजपचे बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी। मंत्रालयातलं लाच प्रकरण, राजेंद्र ढेरिंगेला जामीन मंजूर। मंत्रालयातलं लाच प्रकरण, एसीबी पथक मंत्रालयात दाखल, तक्रारदार हरिराम खानजी एसीबी पथकासोबत उपस्थित। मुंबई पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड, पीठासीन अधिकारी महापौर श्रीतू तावडे यांनी केली घोषणा। नाशकात पहिल्याच महासभेत गोंधळ, सभागृहाच्या नियमानुसार कामकाज चालवा, बडगुजर यांची मागणी। मनसेच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, सत्तेत असणाऱ्यांनाही एक्सपायरी डेट आहे। एकीकडे जनता काँग्रेसला कंटाळली होती, राज ठाकरेंचं वक्तव्य। प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका, सूचना द्यायच्या असतील तर भेटी व्हायला नको का, राज ठाकरेंचा सवाल। काल शिंदेना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटीन, शहराची स्थिती बिकट आहे, त्यावर बोलायला नको का, राज ठाकरेंचा सवाल। शहरात रिडेव्हलपमेंट सुरू, रस्त्यावर अनधिकृत पार्किंगबाबत शिंदेशी बोललो, राज ठाकरेंचं वक्तव्य। अनधिकृत पार्किंगबाबत जबरदस्त दंडात्मक कारवाई हवी, शहरात अनधिकृतपणे राहणाऱ्यांना कागदपत्रे देणाऱ्यांवर कारवाई कधी, राज ठाकरेंची विचारणा। शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोध होणारच, कितीही बळाचा वापर करा, 1 इंचही जमीन देणार नाही, माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा। कोल्हापुरात लवकरच अजित पवारांचा पुतळा उभारणार, शिरोली जकात नाका परिसरात उभारला जाणार पुतळा, महानगरपालिकेच्या पहिल्या सभेत ठराव सर्वानुमते मंजूर। भाजप आमदार कालिदास कोळंबकरांचं बेमुदत उपोषण, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या घरांची मागणी, नायगाव वडाळा विधानसभेतील पोलिसांचा प्रश्न ऐरणीवर। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी सागर नाईक यांची निवड, विरोधी पक्षनेतेपदी विजय चौगुले यांची नेमणूक, महापौर सुजाता पाटील यांनी केली घोषणा। राज्यसभेवर महायुतीचे 7 पैकी 6 जण निश्चित येणार, विरोधकांना मिळणारी 1 जागा कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न, राज्यसभा निवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान। गडचिरोलीत खनिज विकास निधीच्या नियोजनासाठी बैठक, सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांसाठी निधीची मागणी नोंदवली। राज्यसभेच्या 1 जागेसाठी आमच्याकडे संख्याबळ, महाविकास आघाडी चर्चा करून निर्णय घेणार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। प्रत्येक पक्षाला संधी मिळावी असं वाटतं, कुणी प्रतिनिधित्व करावं हे 3 पक्ष मिळून ठरवतील, खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंचं विधान, परिषदेवर जाणं अजिबात कठीण नाही, शिवसेनेचं संख्याबळ सर्वाधिक 20 आहे, खासदार संजय राऊत यांचं विधान। मनसे ग्रामीण भागात पक्ष संघटना वाढवणार, शहरी भागानंतर मनसे आता ग्रामीण भागात लक्ष घालणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मनसेचं मंथन। एकनाथ शिंदे राज ठाकरे भेट, राजकीय नव्हती, पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। सुनेत्रा वहिनीच्या राज्यसभेच्या जागेवर नो अरोरा, ओनली अँड ओनली पार्थदादा पवार, घेणे ना देणे, फुकटचं कंदील लावून येणे, आमच्या वहिनी योग्य असा निर्णय घेणार, राज्यसभा सदस्य रुपाली ठोंबरेंची पोस्ट। 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रकरण, अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीसमोर चौकशी व्हावी, युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांची मागणी। देशातील खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे ऑडिट होणार, अजित पवार यांच्या अपघातानंतर मोठा निर्णय, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून आदेश। बिग वन अपहरण प्रकरणी मुलगी अल्पवयीन असल्यापासून जहीर सोबत तिचे संबंध होते, जहीर शेख विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करा, गोपीचंद पडळकर यांची मागणी। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटला, सरसंघचालक यांची कसाब सोबत तुलना केल्याने वादग्रस्त विधानानंतर केनेकरांचा जलील यांच्यावर हल्लाबोल। कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा, महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची सभा। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना नागपूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृतची संधी नाही, प्रदेश काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीचा निर्णय, महानगरपालिकेत 10 स्वीकृत सदस्यांची निवड होणार। अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला 15 पेक्षा अधिक नगरसेवकांची दांडी। भिवंडीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक, महानगरपालिकेच्या मुख्यालया परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासन अलर्ट।
निवडणुकानंतर भाजपकडून संघटन मजबूतीला सुरुवात. आजपासून भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा. नवी मुंबई मनपाच्या पहिल्याच महासभेत भाजप शिवसेना भिडणार. परिवहन सदस्यांची निवड संख्याबळाप्रमाणे करा. हात वर करून मतदान घेण्यास शिवसेनेचा आक्षेप. राहुल गांधींना धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करा. युवक काँग्रेसच्या वतीनं मागणी. अमरावतीत युवक काँग्रेसच्या वतीनं घटनेचा तीव्र निषेध व्यक्त. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. खासदार अमर काळे यांनी दिले संकेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची आजपासून सुरुवात. पुढील 3 महिन्यांमध्ये 6 अभियान दिवस राबवले जाणार. सर्वांनी मिळून लोकाभिमुख आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट. मंत्रालयात एसीबी कारवाई. महाराष्ट्रासाठी शरमेची बाब. भाजप सत्ता काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय. पैशांशिवाय मंत्रालयात लहान कामही होत नाहीत. खासदार अमर काळेंचा आरोप. प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्ष भाजपला विकला. सपाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला. काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर यांचा गंभीर आरोप. पुण्यात अमोल कोल्हेंच्या व्याख्यानाला विरोध. शिवजयंतीनिमित्त पुणे विद्यापीठात कोल्हेंचं व्याख्यान. कोल्हेंच्या व्याख्यानामुळे राजकीय स्वरूप येईल. काही विद्यार्थी संघटनांकडून कोल्हेंच्या व्याख्यानाला विरोध. भाजप गटनेत्यांना अद्याप कार्यालय नाही. वसई विरार महापालिका आयुक्तांच्या विरोधात संताप. थेट दालनात बैठका घेण्याचा अशोक शेळकेंचा इशारा. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदांमधील मुद्दे तथ्य. खासदार अमर काळे यांचा दावा. रोहित पवार यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची सखोल व निपक्ष चौकशी व्हावी. अमर काळेंची मागणी. सोलापूर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक परिवहन समिती सदस्यांची आज निवड होणार. महापौर विनायक कौंडियाल यांच्या नावांची घोषणा करणार. अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया बंदी करा. AI समिटमध्ये आता मॅक्रॉन यांचे भारताला आवाहन. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणी नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई. औषध प्रशासन विभागातून रामदास गाडे कार्यमुक्त. चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. किशोर जोरगेवार यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आले. सध्या प्रकृती स्थिर. नाशिकमध्ये सहकुटुंब झोपडी बिऱ्हाड आंदोलन सुरू होणार. रविवारी मध्यरात्रीपासून बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा. बाह्य स्रोत भरती प्रक्रिया रद्द करावी. कामगारांची मागणी. नाशिक जमिनीची मूळ कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून गायब. जमीन व्यवहारातील गंभीर प्रकार उघड. महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. ग्रेड बॅकयार्ड बॅक अकाउंट आता मध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये 90 पक्षी प्रजातींच्या नोंदी झालेल्या आहेत. या निमित्ताने दिग्रस तलाव, डोंगरगाव धरण, नवीन मोहननगर अशा विविध परिसरात पक्षी निरीक्षण झालं आहे. सोलापुरात पत्रकार आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं आयोजन. पत्रकारांना हृदयाची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे याविषयी सखोल माहिती देण्यात आली. चंद्रपूर पोलीस भरतीमध्ये 100 मीटरची दौड नव्याने होणार. तक्रारीनंतर पोलीस अधीक्षकांचा निर्णय. 22 तारखेला सायंकाळी 5 वाजता होणार फेर चाचणी. बीडमध्ये एसएससीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाचा गोंधळ. 10वीचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना बसावे लागणार मंडपात. विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष. वाशिम जिल्ह्यात 88 परीक्षा केंद्रांवर आजपासून येत्या 18 मार्चपर्यंत 10वीची परीक्षेसाठी एकूण 20,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीची करडी नजर. बारामतीत हिंदुवादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. आरोपीला आमच्या पद्धतीने पाहुणचार देणार. हिंदुवादी संघटनांचा इशारा. पुण्यात शिक्षकानेच पुरवली केमिस्ट्रीच्या पेपरला कॉपी. आरोपी शिक्षकावर बोर्ड करणार कारवाई. जालन्यात 10वीच्या परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट. भारत मुक्ती मोर्चा काढणार. संघ मुख्यालयावर मोर्चा. ओडिशातील अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत मुक्ती मोर्चा आक्रमक. धाराशिवमध्ये 12वीच्या परीक्षेतल्या कॉपी प्रकरणी 6 शिक्षकांचं निलंबन. कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण अधिकाऱ्यांकडून कारवाई. वाङ्मयीन दिशा देणारा विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष हवा. महाराष्ट्रातील सर्वच साहित्य संस्था वाचवण्याची गरज. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद जोशी यांचं वक्तव्य.
परभणी शक्तीपीठ महामार्गावरून प्रशासनावर गंभीर आरोप. परभणीमध्ये अवैध धंदे खुलेआम सुरू. युवक काँग्रेसच्या अमोल जाधव यांचा आरोप. पुणे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला. वाढत्या उन्हामुळे वन्य प्राण्यांचे हाल. वन विभागाकडून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची विशेष सोय. पुण्यात लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील 32 कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या. प्रशासकीय कारणास्तव बदली केल्याचं पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या शिवरायांच्या 12 गडकोटांचे मॅजेस्टर येथे प्रदर्शन. 19 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रदर्शनाचं आयोजन. पुण्यातील तापमानात मोठी वाढ. पुढील 3 ते 4 दिवस हवामान कायम राहण्याची शक्यता. वर्ध्यात इस्रो सफारीनंतर परतलेल्या 44 बालवैज्ञानिकांचे जल्लोषात स्वागत. उपग्रह तंत्रज्ञान अवकाश संशोधनाची माहिती प्रत्यक्ष अनुभवता आल्याची विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया. अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा एप्रिलपासून सुरू होणार. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून आवश्यक यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात. परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण जतन करा. 10वी-12वीच्या परीक्षांबाबत राज्य मंडळाचे आदेश. मुंडवा जमीन खरेदी प्रकरणी दिग्विजय पाटील यांच्या मालमत्तांचा शोध सुरू. नोंदणी मुद्रांक विभागाकडून शोध सुरू. जिल्हा सहनिबंधिकांना मालमत्तेचा शोध घेण्याची विनंती. पश्चिम रेल्वे मार्गावर 15 डब्यांची लोकल लवकरच येणार सेवेमध्ये. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून लोकल तयार. एकाच वेळी 7,555 प्रवासी प्रवास करू शकणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वत्र दाट धुक्याची चादर. वातावरणाचा आंबा काजू पिकांसह अन्य पिकांवरही परिणाम. यामुळे फळगळती होण्याची शक्यता. 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला इच्छेविरुद्ध गर्भधारणा सुरू ठेवण्यास भाग पाडू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन आणि तेजस ठाकरे यांच्याकडून 2026 मधील पहिल्या आणि नव्या सरड्याच्या प्रजातीचा शोध. वाशिम बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढल्याने दर पुन्हा घसरू लागलेत. 5,600 वरून 5,300 रुपयांच्या खाली आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण. वर्ध्यातील चित्तूर गावाजवळ तलवारी बाळगणाऱ्या तरुणाला अटक. आरोपीकडून 3 तलवारी जप्त. आर्म ऍक्ट अंतर्गत इस्मावर गुन्हा दाखल. वाशिमच्या मेडशीत ऊर्ध्व मुरणी उपसा सिंचन प्रकल्प परिसरामध्ये चोरी. मध्यरात्री 10 ते 15 शेतकऱ्यांच्या लाईन केबल चोरीला. चोरीमुळे सिंचन व्यवस्था विस्कळीत. चोरट्यांना तातडीने अटक करण्याची संतप्त शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीत चोरीच्या घटनेमध्ये वाढ. रेवसा परिसरातील इमारतीच्या फ्लॅटमध्ये चोरी. मध्यरात्री 4 ते 5 चोरट्यांकडून चोरी. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञातांची चाकूने भोसकून हत्या. घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू. अज्ञात व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. पुण्यात आईच्या मित्राकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. कर्वेनगर येथील प्रकार. पोलिसांनी तात्काळ आरोपीला केली अटक. पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलिसांची मोठी कारवाई. 2 संशयितांकडून 16 किलो गांजा आणि एकूण 80,000चा मुद्देमाल जप्त. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल. जालन्यात बनावट दारूच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. कारवाईमध्ये 1,84,000चा मुद्देमाल जप्त. कारवाईमुळे बनावट दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.